शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या निष्पाप भाविकांना लक्ष्य करून त्यांना लुटणाऱ्या एका सराईत साखळी चोर टोळीच्या शिर्डी पोलिसांनी मुसके आवळले आहेत। सिने स्टाईल पाठलाग आणि अत्यंत गोपनीय तपास करत पोलिसांनी या गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून साई भक्तांना मोठा दिलासा दिलाय। पाहूया या धडक कारवाईचा सविस्तर वृत्तांत। शिर्डी हे जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे, मात्र याच भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेणारे काही भामटे शिर्डी परिसरात सक्रिय झाले होते। दिनांक 27 जून 2026 रोजी अशीच एक धक्कादायक घटना घडली। हैदराबाद येथील रहिवासी असलेले 54 वर्षीय भास्कर प्रसाद आलापती हे त्यांच्या नातेवाईकांसह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते। रात्री 11:15च्या सुमारास दर्शन आटपून ते हॉटेल ऋषिकेशकडे पायी जात होते। याच वेळी एका पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात भामट्यांनी त्यांच्या मावशी अरुणा कुमारी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने ओरबाडून नेली। या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर घटनेची दखल अहिल्यानगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घेतली। त्यांनी तात्काळ एका विशेष चेन स्नॅचिंग विरोधी पथकाची स्थापना केली। या पथकाने अत्यंत बारकाईने तपास करत गोपनीय माहिती मिळवली आणि या गुन्ह्याचे धागेदोरे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपर्यंत पोहोचल्याचे उघड केले। मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार 9 जुलै रोजी पोलिसांनी सापळा रचून सुमित अशोक बंबरे या 19 वर्षीय तरुणाला सावळी विहीर येथून शिताफीने अटक केली। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपले साथीदार ऋषिकेश पद्मरे आणि ओंकार भोसले यांची नावे उघड केली। तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडीही पोलिसांनी जप्त केली। यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत 24 जुलै रोजी पोलिसांनी ऋषिकेश पद्मरे याला पुणे ग्रामीण भागातील घोडेगाव येथून अटक केली। आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याच्या साखरीचे सोने वितळवून त्याची 40 ग्रॅम 140 मिलीग्रॅम वजनाची लगड तयार केली होती। पोलिसांनी ही सुमारे 2,25,000 रुपये किमतीची सोन्याची लगड यशस्वीरित्या हस्तगत केली आहे। याशिवाय याच पथकाने 15 जून रोजी घडलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्याचीही उकल करत आरोपी अनिल चिंतामणी याला अटक केली आणि त्याच्याकडूनही 60,000 रुपयांचे सोने जप्त केले। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी केलेल्या या धडक आणि उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे।